सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी आवश्यक असलेली जागा त्वरित प्रशासनाकडे सुपूर्द करावी असे निर्देश मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांनी दिले। सोलापूर शहरातील उड्डाणपुलांचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांकडे झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार राज्य शासनाच्या सर्व विभागांनी उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेली जागा विनामूल्य उपलब्ध करून द्यायची आहे, तर केंद्र शासनाच्या विभागांना त्यांच्या मागणीनुसार आहे तसं बांधकाम इतर जागेत उपलब्ध करून देण्यात येणार असल्यानं सर्व संबंधित विभागांनी उड्डाणपुलांसाठी आवश्यक असलेली जागा त्वरित प्रशासनाकडे सुपूर्द करावी असं मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांनी सांगितलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोलापूर शहरातील उड्डाणपुलाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत प्रवीण परदेशी मार्गदर्शन करत होते। यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, राष्ट्रीय महामार्गाचे उपमहाव्यवस्थापक स्वप्नील कासार, विशेष भूसंपादन अधिकारी प्रवीण बास्तेवाड यांच्यासह सर्व केंद्र आणि राज्य शासनाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। सोलापूर शहरातील उड्डाणपूल झाल्यानंतर शहरातील वाहतूक खूपच सुरळीत होईल, तरी सर्व विभागांनी त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी, तसंच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे त्वरित कार्यवाही करावी आणि विहित वेळेत उड्डाणपूल सोलापूरकरांसाठी उपलब्ध करावेत असं आवाहन प्रवीण परदेशी यांनी केलं। प्रारंभी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी या उड्डाणपुलांच्या प्रकल्पाविषयी अधिक माहिती दिली। पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी शासन निर्देशांप्रमाणे बाजार मूल्यानुसार जागेचं मूल्य काढून त्याच्या दुप्पट मोबदला केंद्र शासनाच्या जागेसाठी देण्यात येणार असल्याचं सांगितलं। राष्ट्रीय महामार्गाचे उपमहाव्यवस्थापक कासार यांनी उड्डाणपुलाच्या एकूण जागेपैकी 90% जागा राष्ट्रीय महामार्गांकडे हस्तांतरित झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं।